एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा आपण अनालिसिस घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे गट ब पूर्व परीक्षा 2024 चा. तर यामध्ये प्रश्न विचारलाय गुणोत्तर यावर आधारित आणि प्रश्न आहे एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. जर त्याने वार्षिक रुपये 36,000 रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न रिकाम जागा इतके आहे. इथे स्पष्ट सांगितलेलं आहे उत्पन्न आणि खर्च यांचं गुणोत्तर 11:9 आहे. म्हणजे बचत आपण म्हणू शकतो कितीची होईल? 2ची. 2 भाग म्हणू शकतो, बरोबर आहे. 11तून 9 गेले, 2 राहिले. तर ही बचत कशी आहे? वार्षिक आहे. वार्षिक 36,000 रुपयांची आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलाय मासिक बद्दल. आपण काय करू, या 36,000ला 12 महिने आहेत त्याने भाग देऊ. 30,000 भागेला 12 केलं तर एका महिन्याचं तुम्हाला एका महिन्याची मासिक बचत मिळेल आणि ती किती होईल? 3,000 रुपये, बरोबर आहे. आता हे 2 भागाची किंमत झाली 3,000 रुपये. मग एका भागाची किंमत किती? म्हणून याला सुद्धा आपण 2 ने भाग देऊ. म्हणजे उत्तर किती आलं? 1,500 रुपये. जे एक भाग बचत म्हणजे 1,500 रुपये होईल. त्याचाच अर्थ मासिक बचत 1,500 रुपये आहे. प्रश्नामध्ये आता आपल्याला मासिक उत्पन्न विचारलंय. मग मासिक उत्पन्न किती? आता त्यांनी सांगितलंय की उत्पन्न जे आहे खर्च यांचं गुणोत्तर 11:9 आहे. म्हणजे 11 भाग जे आहे ते उत्पन्न आहे. मग 11 भाग जर उत्पन्न असेल आणि आपली मासिक बचत महिन्याची 1,500 रुपये असेल तर आपण 11 भागाला गुणाकार करणार आहोत 1,500 सोबत. मग उत्तर किती येईल? 16,500. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. ह्या पद्धतीने हा प्रश्न आपण समजून घेतला. आयोगाचा प्रत्येक प्रश्न आपण घेत आहोत. आपली पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. शिवाय आपलं टेलिग्राम सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता.